हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मृणाल आणि मी अमेरिकेत राहते. इथल्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हे व्हिडिओज बनवते. आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो मुख्य म्हणजे शेती व्यवसायाशी रिलेटेड आहे. जेव्हा एखादा शेतकरी कष्टाने त्याच्या शेतात धान्य पिकवतो तर ते करताना त्याला सुरुवातीला शेतीच्या बियाणापासून त्यासाठी लागणारी खते आणि जेव्हा फायनली ते धान्य तयार होते तर त्याची विक्री करण्यापर्यंत त्याला खूप साऱ्या गोष्टींमधून जावे लागते. 500 लोकसंख्या असणाऱ्या या अमेरिकेतल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी इथे काय काय सोयीसुविधा आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. आज मम्मी पप्पांना घेऊन त्यांना इथले कोऑप दाखवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. इथे मागच्या बाजूला जे दिसत आहे तिथे धान्याचा एकत्रितपणे साठा केला जातो. सो बेसिकली कोऑप म्हणजे शेतकरी सहकारी संस्था. जसं मी मगाशी म्हणाले की सरासरी 500 लोकांचे हे छोटेसे गाव आहे आणि इथल्या शेतकऱ्यांसाठीचे हे कोऑप आहे. शेतकऱ्यांसाठी इथे पेट्रोल, डिझेल, शेतीसाठी लागणारे बियाणे, खते अगदी कमी किमतीमध्ये मिळतात. इथल्या शेतांमध्ये मोस्टली गहू, मका, सोयाबीन हे धान्य पिकते. माझ्यासाठी प्रश्न हा होता की 500 लोकवस्ती असलेल्या या गावात समजा एक 50 भर जरी शेतकरी आहेत असे आपण समजले तरी एवढे मोठे धान्याचे कोठार लागते का? तर त्याचं उत्तर आहे हो. इथल्या शेतकऱ्याची जमीनच 100 एकर, 200 एकर, 500 एकर अशी असते. आपण आता एका शेतातील रोडवरून जात आहोत तर या मॅपवर तुम्ही बघू शकताय की 1 स्क्वेअर माइल्समध्ये इथल्या शेतांचे विभाजन केले आहे आणि बाजूने हे असं रोड आहेत. एका शेतकऱ्याचा 1 स्क्वेअर माईल असं जरी शेत आपण धरले तरी 1 स्क्वेअर माइल्स म्हणजे 640 एकर एवढी शेती असते. काहींकडे मग हे स्क्वेअर लॉट जास्त पण असू शकतात, म्हणून ही अशा मोठ्या धान्याच्या स्टोरेजची गरज आहे. शेतकऱ्याचे त्यांचे प्रायव्हेट त्यांच्या शेतामध्ये स्वतःचे स्टोरेजेस पण असतात, पण गावच्या स्टोरेजमध्ये एकत्रितपणे साठा करण्याचा हेतू हा आहे की बल्क प्रमाणात धान्य साठवून त्याची एकत्रितपणे विक्री करणे आणि शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल. जवळ कोऑप आहे कविंग्टन ब्रँचचं. इथं वजन काटे आहे. ट्रक, ट्रॅक्टर काही घेऊन आलीस तू, धान्य, पेस्टिसाइड काही वजन करायचं असलं आणि थोडेफार मेकॅनिकलचे पार्ट्स सप्लायज पण मिळतात. इंजन ऑइल, तसं. हे ऑफिस आहे म्हणजे मेन आहे. आणि इकडच्या बाजूला हे आहे आपलं ग्रेन स्टोरेज आहे. 8 महिने प्रोडक्शन चालू असते, फार्मिंग चालू असते. मग सगळं फार्मिंग केलेलं सगळं ग्रेन चालू